शाळा चौगुली वस्ती खिलारवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर स्थापना आहे 1978ची। आज या शाळेवरती आलतो। या शाळेबद्दलच मी माहिती देण्यासाठी सचिनराव यादव आपल्यासमोर हजर आहे। मित्रांनो, आज ह्या शाळेवरचा एक आठवड्याचा बाजार, ह्या बाजारा कसा असतो ह्याच्यासाठी माहिती देण्यासाठी पालक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। हे विद्यार्थी आहेत मित्रांनो, हे सर्व आज त्यांना आठवड्याचा बाजार जसा ज्ञान देण्यासाठी हा आठवड्याचा बाजार आहे। इकडं महिला सुद्धा खरेदीसाठी आलेले आहेत। तर आता आपण हे जे सावित्रीबाई फुलेचा समोर आपल्या पुढं एक फोटो दिसतोय, ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व आणि महिलांच्या शिक्षणाचं दार सर्वांसाठी खुलं केलं, त्यांचं फार मोठं योगदान असे सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आज बाजाराची सुरुवात होणार आहेत। आणि ह्या शाळेचे जे शिक्षक आहेत ते आहेत जाधव गुरुजी। आणि ह्या जाधव गुरुजींना मी विनंती करतो की सर, आज हे बाजार भरण्याचं उद्दिष्ट हेतू काय आहे आपला? मोठ्यानं बोला फक्त। आपल्या लहान मुलांना या व्यवहाराचं ज्ञान व्हावं, त्याचबरोबर जे नागरिक होणार आहेत हे एक आदर्श नागरिक व्हावेत, यासाठी आपण या मुलांचा बाजाराच्या ज्ञानासाठी हा शाळेत छोटासा कार्यक्रम आपण हा आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जी वाडेवस्तीवरचे जे महिला वर्ग आहेत, या महिला वर्गांनाही आपला मुलगा व्यवहारामध्ये कसा आहे किंवा तो विक्री करू शकतो का, यासाठी या बाजाराचं आयोजन केलेलं आहे। बरं, आता मुलं किती आहेत आपल्या शाळेवर? शाळेमध्ये 30 पट आहे आमच्या। अंगणवाडीचा 35 आहे। ठीक आहे। आता शाळेचे पालक समोर आहेत, मोहन बागर। मोहन, आपले काय किती मुलं शाळेला आहेत? आमचे 2 मुले आहेत शाळेला, हां, आणि एक मुलगा आहे। हां, आज काय काय आणलं त्यांनी? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुली वस्ती हां, या ठिकाणी जे उपक्रम राबवला आहे आठवडा बाजार, हां, याच्यामुळे या मुलामध्ये एवढं आनंद वातावरण आहे। हां, अक्षरशः कालपासून परवापासून मुलं बाजाराला जायचं हे आणा ते आणा, एवढा त्यांचा आनंद उत्सव आहे। हां, असा आनंद उत्सव ह्याच्या आधी कधी झाला नव्हता, हां, त्यामुळे सर्व पालकवर्ग खुश आहे. समाधान खुश आहे। आता इकडं सुद्धा पालक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। एक मुलांचा आनंद बघण्यासाठी आलेत। कोण बोलणार आहे का? आज आपल्या या चौगुली वस्ती शाळेचे व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष कासलिंग खिलारे हे सुद्धा या ठिकाणी आलेत। कासलिंग, आपली मुलं किती आहेत या शाळेवरती? माझी मुलगी एक शाळेला आहे, हां, बाबाजी देव 2 आहे ती, हां, 4 आहे ती। बरं, कसं आहे शाळेतलं वातावरण आज? आनंदाचं आनंदाचं वातावरण आहे शाळेत पोरांना। हां, काय स्टॉल काय काय लावलं आज शाळेत? शाळेत भेळ आहे, भजी आहे, वडापाव आहेत, परत भाजीपाला सगळा आहे इथं। हां, आपल्या मुलांनी काय लावले? स्टॉल भेळ कोणता? लावले, परत वडापाव लावले, सगळा भाजीपाला आहे सगळा। ओके। आपल्या नातूंचं, मुलांचं, पुतण्यांचं कौतुक बघण्यासाठी शाळेवरती एक बाजार भरतो। आणि त्या आपल्या मुलांचं 2 दिवसापासून आम्हाला बाजार शाळेत भरणार आहे त्याचं कौतुक। आणि ह्या महिलासुद्धा त्यांचा बाजार खरेदी करण्यासाठी आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी आलेले आहेत। आणि ह्या शाळेच्या जे मॅडम आहेत ते सुद्धा आहेत आपले खिलारी बाई। मॅडम, काय तुम्हाला आजच्या बाजारासंदर्भात काय वाटतं? मला एकच सांगायचं आहे, शिक्षण म्हणजे फक्त काही 4 भिंतीत घडत नाही, म्हणजे वर्ग खोलीत घडतं ते शिक्षण नाही। मुलांना बाहेरच्या जगाशी इथे संपर्क व्हावा, व्यवहार ज्ञान कसं असतं यासाठी हा आम्ही उपक्रम राबवला आहे। आणि त्यातनं मुलांना त्यांचं व्यवहार ज्ञान दृढ होईल त्यांचं, आणि त्यांना प्रेरणा मिळेल, उत्साह मिळेल। अशा अनेक उपक्रमांतून मुलांना अनेक कलांना त्यांच्या वाव मिळतो, त्यामुळं मुलं आणखी उत्सर्जित होतात। मुलांकडून त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला की मुलांचा आणखी विकास होत जातो आणि सर्वांगीण विकास होतो, एवढंच, बाकी काही नाही। आणि आता आमच्या शाळेच्या आमच्या ज्या 2 मुली आहेत त्यांच्या अंगणवाडीत आहेत, त्यांच्या मॅडम चौगुले मॅडम आहेत। चौगुले मॅडम, आपण काय संदेश देऊ शकता आजच्या मुलांच्या विषयी? एवढंच सांगू इच्छिते की मुलांना शाळेत आल्यानंतर शाळेतलंच ज्ञान नुसतं असून चालणार नाही, तर त्यांना बाहेरचं ज्ञान सुद्धा झालं पाहिजे। जिल्हा परिषदच्या शाळेअंतर्गत अंगणवाडी असल्यामुळे माझ्या अंगणवाडीतील मुलांना आकाराविषयी किंवा इतर त्यांना ठसे काम हे सर्व त्यांना फळाविषयी माहिती, सगळ्या गोष्टीविषयी माहिती, त्यांना सृजनशीलता, सगळे रंगकाम हे ते सगळ्या भाज्याविषयी, आकार, रंग कोणते असतात फळांचे हे ते सगळ्या माहिती याविषयी
हेतून आठवड्याचा बाजार सुरू झालेला आहे मित्रांनो. अतिशय छान पुस्तकाचा स्टॉल आहे, म्हणजे शिक्षणाचं महत्त्व दिलेलं आहे. हे माळवं दिलेलं आहे. आता बघा ह्यानी अरे जामन आणलेत, जामन काय हा. हे बाजार अतिशय छान भरलेला आहे मित्रांनो. प्रत्येक गेवड्या, शेंगा, टमाटा, मिरची, कोथिंबीर, बटाटा. बघा हे आमच्या 2 कन्या आईली आणि हिरकणी यांनी सुद्धा स्टॉल मांडलेला आहे. अतिशय छान एक पेरीक वातावरण झालेलं आहे मित्रांनो. बघा ह्याने वडापाव, भज्याचा स्टॉल लावलेला आहे. इकडं शेंगदाण्याचे लाडू आहेत, ही ज्ञान आहे, अंडी आहे ती काय, ही इडली ह्यांचा सुद्धा स्टॉल आहे. इकडं चहा, बिस्किट, कॅन्टीन ओपन केलेलं आहे, इकडं सुद्धा आहे. अतिशय छान. तुझं नाव काय बाळा? बर, तू आज काय विक्रीसाठी आणलेलं आहे? लिंबू, हां हां, भेंडी, हां, मेथी, हां हां ओके. बर तुझं नाव सांग मला सर्व, मोठ्यानं नाव सांग. बर, तो काय विक्रीसाठी आणलेला आहे आज? हातानं दाखव मला तुझा हां हां, टमॅटो, हां, शेपूची भाजी. बर, आता इथं बागल नाव सांग रे तुझं काय? बर, तो कशाचा स्टॉल लावलाय? हां, बिस्किट आहे, चक्की आहे, चहाचा बी आहे काय. अतिशय छान. देवक देस तो स्टॉल नाव सांग तुझं ते. अरे नाव हा, तुझं नाव सांग. पियुष भगवान देवकते. तो बर, स्टॉल काय लावलाय? घेवडा, शेपू, मेथी, हां करडईची भाजी, चुक्का आणि शेंगा. ही काय आहे? इडली, सांबर आणि चटणी. बर, शाळेचं नाव? जीपप्रा शाळा चौगुले वस्ती. बर, तुमच्या मॅडमचं, गुरुजींचं नाव काय? मॅडमचं नाव उज्ज्वला कालेल. काय हा, मॅडमचं नाव काय आहे? उज्ज्वला हनुमंत काले. ओके. आणि गुरुजींचं? गुरुजींचं माहित नाही. बर, तुमचं नाव सांगा दोघांचं. यशवंत यादव. बर, तुझं? ज्ञानेश्वरी यशवंत यादव. बर, तुम्ही काय आणलंय स्टॉलला? मोठ्यानं बोला बाबराव. मेथी, हां हरभऱ्याची भाजी, कोबी, हां शेंगा, हां करडईची भाजी, चुका, हां वरण, हां लाडू शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू म्हण. आणि घेवडा आणि कणस. व्हेरी गुड. शाळेचे नाव काय? बर, आता बर मित्रा, तुझं नाव काय आहे? शौर्य यशवंत खिलारे. बर, काय विक्रीसाठी आणले तो आज? वडापाव हं. आणि शेवग्याच्या शेंगा. बर, आता कसं अंडी बी येते का? ओमची अंडी येते का? बर, आता ही वडापाव कसा विकणार आहे? 10ला. चालतंय. ही अंगणवाडीची मुलं आहेत, छोटी छोटी. तुझं नाव काय? जोरात बोल की, बोल. बरं, विराट सांग. विराट शशिकांत खांडेकर अंगणवाडीला आहे. त्यानं कांद्याची भाजी आणि मेथी आणलेली आहे. तुझं काय खांडेकर? प्रथमेश सचिन खांडेकर. तो काय आणलंय? नाव सांग. हा, मेथी. ही मेथी आहे, ही कोथिंबीर. हां बटाटा, जेवढे शेंग. हां, गोड. बर, खांडेकर तुमच्या दोघांची एक स्टॉल लावलेला आहे. नाव सांगा बाळानो.
रिया प्रशांत खांडेकर. तुझं बाळ? सांग रे प्रज्वल. व्हेरी गुड. काय काय आणले विकायला तुम्ही आज? रिया नाव सांग. बटाटा, हा, दोडका, हा, घेवडा, हा, कोथिंबीर, हा. शिमला मिरची, लिंबू, गवार. ओमाकडे घे भैया. चालतंय चालतंय. काय तुझं नाव आहे बाळा? ओम बालाजी बागल. बर. कितवीला आहे? इयत्ता 4थी. गुरुजींचं नाव दुर्योधन जाधव. आणि मॅडमचं? उज्ज्वला काळे. बर. तो स्टॉल काय लावलाय आज? कांदा भजी, देशांती. हा, दोनच आहे ते का? बर. वजन काटा, वजन काटा मला दाखव जरा. ते उचल. हा हा वजन काटा ठेव. बस बस. तुझं नाव काय आहे? धनश्री भागवत देवकर. भागवत देवकते. तुझं? समृद्धी भागवत देवकर. व्हेरी गुड. आता तुम्ही काय आणले विकायला बाळानो? बोर आणले, बिस्किट आणले, कांदा आणलाय, भजी आणले. बर. आणि ह्या शेंगा अजून मुळ्याच्या शेंगा. तुम्ही दोघी बहिणी ना? कितवीला आहे? मी तिसरीला. तिसरीला. मॅडमचं नाव काय? काळ्यात मॅडम. काळेल मॅडम. आणि गुरुजींचं? जाधव सर. जाधव सर. पप्पाचं नाव काय? भागवत देवकर. भागवत देवकते. व्हेरी गुड. वा. बर. तुमचं दोघांचं नाव सांगा मला. खांडेकर. सांग की. हा बर. तुझं सांग. मी सांगितलं. हा सांग अजून एकदा. अजून एकदा सांग प्रणवावर. दत्त खांडेकर. बर. तू काय काय आणले विक्रीसाठी? वांगी, वा. मेथी, शेवगा, बटाटा, बटाटो, घेवडा. घेवडा, माझा आवाज येतो का त्यात? येतो. मेथी, तू पण सांग. अथर्व. अथर्व नाव सांग. कांदा. बर. जो आम्ही नाव सांगा तुमचं. घेतलेला आहे की बाल मोठ्यानं. बाजार. या बाल बाजाराचं उद्घाटन होईल आणि उद्घाटनानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या अंगणवाडीतील आठवडा बाजार 2 म्हणा. मिनिटं या ठिकाणी बर राहू द्या. बर. काय काय आणले विक्रीला काय काय? मुलांचा जो हो येतो. व्हिडिओ. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडीच्या सेविका, शिक्षिका या सर्वांच्या तर्फे गावचे सरपंच संजय मामा शिंदे यांचं सर्व मुलांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. हॅलो चेअरमन या इकडं. या ठिकाणी करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं असं मी